खरं तर आजची जिल्हा नियोजनची बैठकीमध्ये या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या होत्या, सुरुवातीलाच स्वर्गीय अजितदादांना आम्ही सर्वांनी श्रद्धांजली वाहण्याचं काम केलं. आणि मला आठवते की ज्यावेळी अजितदादा या अर्थमंत्री होते आणि पालकमंत्री म्हणून त्यांनी काम करत असताना मी त्यांच्या अनुपस्थितीमध्ये 6 महिने पुणे शहराचा पालकमंत्री होतो. त्यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राज्यस्तरीय खेळांना 25 लाख आणि 50 लाखची निधी देण्याची तरतूद त्यांनी केली होती. आणि म्हणून आज त्यांना श्रद्धांजली वाहत असताना या राज्यस्तरीय स्पर्धा ह्याला ज्यावेळी अनुदान दिलं जाईल त्यावेळी स्वर्गीय अजितदादांच्या नावाने ती योजना करावी अशी एक मागणी मी केली. सेंट्रल पार्कमध्ये पण क्रीडानगरी जी पुढे होणार आहेत किंवा केली पाहिजे त्यालाही देखील स्वर्गीय दादांचं जर नाव दिलं तर मला असं वाटते मुंबई शहरातून आपण दादांना एक खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देण्याचं काम करू. मुळामध्ये जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये आपण मागणी खूप करतोय. गेल्या वेळी 500 कोटीपेक्षा जास्त व्हायला पाहिजे तर तब्बल 480 कोटी मिळाले. आता 600 कोटी रुपयाची निवृत्ती देण्याचं काम केलेलं आहे. एवढे करोडो रुपयाची विकास निधी दिली जाते. आता 80% वितरित करण्याचं काम केलेलं आहे आचारसंहिता होते म्हणून, पण 51% कामं या विकास निधीची झालेली आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी मांडणी केल्यानंतर ह्याला आम्ही आक्षेप घेण्याचं काम केलं की निधी एवढी येते एकतर मुळामध्ये 100% येत नाही, मग आलेली निधीमध्ये 51%च काम का, म्हणजे याचा अर्थ असा आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये थातून मात्र कामं करून मार्चपर्यंत बिलं काढायचं काम कार्यक्रम सुरू होईल. ही वस्तुस्थिती. दुसऱ्या बाजूला मुंबई शहराची ही जिल्हा नियोजनाची बैठक होत असताना मी हा एक प्रश्न मांडला की दुर्दैवी असं आहे की मुंबईच्या शहरामध्ये मराठी दालन कला दालन व्हायला पाहिजे. मराठी लोकांची अस्मिता ठेवत असताना मरीन ड्राईव्हमध्ये मोठा मराठी भवन व्हायला पाहिजे. त्याचं काम कुठे काय चाललेलं आहे माहीत नाही. तूर्त ते काय झालं सांगता येत नाही. ज्यावेळी सुभाष देसाई या खात्याचे मंत्री होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. त्याच्यानंतर उदय सामंत त्यांनी करतो बोलले पण त्याचा कुठेही देखील नाही. आणि वाईट या गोष्टीचं वाटते की नवी मुंबईला 14 माळेचं आता मराठी भवन करण्याचं सादरीकरण नगरविकास खाते आणि या शहराचे पालकमंत्र्यांनी केलं. त्यावेळी मी आज प्रश्न मांडलं की हे आपलं दुर्दैव आहे की तुम्ही मुंबई शहराचे पालकमंत्री आहे, आपली असलेली मराठी भवन हे नवी मुंबईला होते आणि बिहार भवन आमच्या छाताड्यावरती तयार करून 30 माळीची इमारत होत असताना या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आणि पालकमंत्री म्हणून घेऊन आपण कसं याला सामोरे जाणार आहात. आपल्याला आमच्या सर्वांसाठी हे लाजिरवाणी गोष्ट आहे की आमच्या छाताड्यावरती येऊन एल्फिस्टन भवन BPTच्या जमिनीवरती, ज्या BPTची जमिनी वर्षानुवर्ष मुंबईमध्ये केंद्र सरकारच्या ताब्यात आहे, 1 इंचीची जमीन आपल्याला दिली जात नाही आणि त्याच्यावरती बिहार भवन बनवण्यासाठी BPTनी सौदा करून तिकडे केलेले आहेत. आणि 30 माळीची बिल्डिंगसाठी जमिनीसकट 400-500 कोटी रुपये जर ते काय तयार करू शकतात, मग आपण या मुंबई शहरातल्या असलेल्या ज्या लोकप्रतिनिधी आहेत आणि आपण या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये करोडो रुपयाची आपण निधी विकासासाठी सांगतो, मग या मराठी भवनाचा निर्माण का नाही हा प्रश्न देखील आज आम्ही या निमित्ताने मांडण्याचं काम केलं. दुसरा महत्त्वाचा होता की वरळीमध्ये आता हेलिपॅड तयार करायचे, म्हणजे फक्त VIPंना कोस्टल रोडनी उतरायचं आणि डायरेक्ट तिकडे जायला होईल. रेस कोर्समध्ये या अगोदरच हेलिपॅड असताना मग हे नवीन हेलिपॅडची गरज काय, कोणासाठी हेलिपॅड होत आहे, सर्वसामान्य लोकांना होत आहेत का. ह्याच्यामध्ये अंबानीच्या घराच्या समोर, पिरामलच्या घराच्या समोर माननीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ह्यांची व्यवस्था व्हावी आणि ह्यांनी लवकरात लवकर पोचावं म्हणून हे होतोय का, असाही आक्षेप आज आम्ही नोंदवण्याचं काम केलं. त्यावरती आयुक्तांनी सांगितलं की नाही तिकडे मोठी जमीन नाही आहे, हवा असताना हे होतो. अरे रेसकोर्स काय आहे, कोणाच्या बापाचं आहे का. रेसकोर्स पण हा महानगरपालिकेची जागा आहे. मग रेसकोर्समध्ये एक हेलिपॅड करत असताना नवीन हेलिपॅड तयार करून फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा VIP लोकांसाठी करण्यासाठी काम केलं जातो आहे का. कारण तिकडच्या सर्व वरळीतल्या रेसिडेंटनी लेखी स्वरूपात सरकारला विरोध केलेला आहे. कारण तुम्ही कालच बघितलं असेल, कालचीच घटना, पालघरमध्ये टेक्निकल हिच असल्यामुळे एका हेलिकॉप्टरनी एमर्जन्सी लँडिंग ही ग्राउंडवर शाळेच्या इकडे जाऊन केली. उद्या या रेसिडेन्शियल एरियामध्ये जर घरटी घालण्याचं काम जर झालं, काय एमर्जन्सी आली तर मग एका बिल्डिंगच्या वरती उतरवणार आहेत का. ह्या सर्व गोष्टी आहेत. कारण ऑलरेडी बँड्रा BKCमध्ये हेलिपॅड आहेत,
तिकडे मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला करता येऊ शकते. कोस्टल रोडच्या माध्यमातून जिकडे MSRD आहे लीलावतीच्या बाजूला एवढी मोठी जागा आहे तिकडे करता आला असता. पण नो मॅन लँडमध्ये न करता फक्त आपल्या सोयीनुसार आणि विशेषतः उद्योगपतींना मदत करण्यासाठी हे हेलिपॅडचं निर्माण केलं जातोय का हा प्रश्न देखील आम्ही विचारणार. बिहार भवनला तुम्ही विरोध केला का? बिहार भवन मुंबई शहरात निर्माण करण्यासाठी तुम्ही विरोध केला का? 100% आम्ही आमची भावना व्यक्त केली. पण हे सरकार बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि बिहारमध्ये जे असलेल्या आता त्यांच्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षच आहेत म्हणून हे किती बोलू शकतील याला आम्हाला माहीत आहे. पण नक्कीच याला निवळ विरोध नाही तर आम्ही भूमिका घेतली की मराठी भवन काय हा प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि या बाबतीतली लक्षवेधी आम्ही विधान परिषद आणि विधानसभेमध्ये निश्चितपणे मांडल्याशिवाय राहणार. दादासाहेब फाळके मार्गावरती जे अनधिकृत स्टॉलचा मुद्दा कायदेने उपस्थित केला त्यावेळी त्यांनी म्हणताना असं देखील म्हटलं की त्यांनी ईशान्य मुंबईचे खासदारांचा उल्लेख केला. मी आक्षेप घेतलं की ताई स्पष्ट सांगा की बा खासदारांचा कुठे पाठिंबा आहे का. मग त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की मी तुम्हाला सांगेन. पण मी आपल्या माध्यमातून स्पष्ट करतो कुठच्याही खासदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी अनधिकृत बांधकामाला आमचा थारा नाही. आता काय झालेलं आहे सत्ताधाऱ्यांना काहीच नाही म्हणून बांगलादेशीचा मुद्दा काढायचा. कोणी रोखला यांना काढायला? महापौर काल बोलल्या की आम्ही बांगलादेशींना काढण्यासाठी प्राधान्य. अरे पहिला वॉटर गटर मीटर बघा ना. तुम्ही बांगलादेशी काढण्याचं काम काय महापौरांचं आहे का? महानगरपालिकेचं आहे का? पोलीस यंत्रणाचं आहे? केंद्र सरकार झोपली होती का? मग ही लोक आली कशी? आता केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे राज्यामध्ये सरकार तुमचं गेले 10-8 वर्ष आहेत केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये. करा ना कारवाई. कोण रोखतोय? पण अशा काहीतरी मुद्दा उपस्थित करायचं आणि असं दाखवायचं की व इकडे महाविकास आघाडी याला विरोध करते म्हणून आम्ही काढत नाही. बिंदास काढा. माझं तर म्हणणं असं आहे की हे काम मंगलप्रभात लोढांना द्या. त्यांना विशेष म्हणजे बाकीची जबाबदारी सोडून त्यांनी या कामासाठी आता पुढचं आयुष्य आणि पुढचा या मंत्रिमंडळातलं जे असेल त्यांनी हे काम करावं. आम्ही त्यांना संपूर्ण सपोर्ट करायला तयार आहोत. चंद्रपूरमध्ये जे काही घडलं आहे वंदे मातरम मी बोलतो नाही असं काहीच नाही आहे. बघा मनीषाताई आम्ही काय बोललो किंवा ते बोललो असं काही शाब्दिक उद्देश नाही. त्यांनी खासदारांना नाव घेतलं मी थांबवलं. मी त्यांना बोललो आणि मी तुमच्या माध्यमातून जाऊ. तसंच अमीन पटेलजी आणि मनीषाताई बोलताना असं काही नाही. काय काय असते विधान परिषदचे सदस्य असते. आम्ही मुंबईवरती बोलतो. प्रत्येक लोकप्रतिनिधी आमदार त्यांची इच्छा असते की आमच्या विधानसभेचे तरी विषय सोडा आम्हाला बोलू द्या. तर त्यातला भाग असतो. बाकी काहीच त्याच्यातला नाही. 24 तासनी जी बातमी काढली पुणे पिंपरी चिंचवडची ही बातमीच्या आधारावरती या अगोदर आम्ही विधान परिषदमध्ये हा मुद्दा मांडला होता. हा एका TDRचा घोटाळा आहे का ह्याचं स्पष्टीकरण आम्ही मागवलं होतं. आता त्या बाबतीतली काही अधिकची माहिती त्यांनी दिली आहे. या बाबतीतलं स्पष्टीकरण व्हायला पाहिजे कारण महसूल विभागाने हे कसं दिलं. महानगरपालिकेने समजा जर ते घेतलं असतं त्याला किती फायदा झाला असता किंवा नुकसान झालं असतं या सर्वाचं स्पष्टीकरण करण्याचं काम व्हायला पाहिजे आणि याची सखोल चौकशी होऊन त्यातला जे वस्तुस्थिती जनतेसमोर यायला पाहिजे आणि याही बाबतीत विधान परिषदेचा तो प्रश्न आम्ही लावणार. आम्ही असं म्हटले की आम्ही वंदे मातरम गीत म्हणणार नाही. आमच्या अबू आझमी आमच्या धर्मामध्ये अबू आझमी हे परत बी टीम आहेत भारतीय जनता पार्टीची. हे सोयानुसार आहे. आता बघूया ना महानगरपालिकेमध्ये त्यांची भूमिका काय राहते म्हणून. काय झालेलं आहे हे काही असं बोलायचं आणि वादग्रस्त तयार करायचं अशाच पद्धतीने या अगोदर त्यांनी वादग्रस्त केलं. आम्ही त्याचा निवळ निषेध करत नाही. या अगोदर आम्ही सांगितलं होतं की अबू आझमीवर कारवाई करा. हाऊसमध्ये ते बोलले होते. का नाही कारवाई झाली? म्हणजे आता बोलायचं काम करतायत कारवाई करत काम नाही. आणि असं जर ते बोलत असतील तर ही मक्तेदारी त्यांची नाही आहे. त्यांचा पण घटनेनुसार त्यांना मिळालेला जो अधिकार आहे ते जर बदलत असतील आणि त्याचा वापर ते करत असतील तर नक्कीच त्यांना अधिकार आहे. पण नाही केलं असेल शासनाच्या निर्णयाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करा ना. चंद्रपूरमध्ये जे राजकीय समीकरण झालेलं आहे DPTCची बैठक सुरू आहे मात्र आदित्य ठाकरे बैठकीला गैरहजर. दुसरी नाही ही तिसरी बैठक आहे. प्रश्न तो नाहीये. जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये ते स्वतः मंत्री राहिलेले ते राहिले. त्यांचे जे काय विषय असेल ते लेखी स्वरूपात काय असेल ते देतात. परंतु आता त्यांच्या मनामध्ये ही भावना आणि सर्वांची आहे की घटनेने अनुसार आता लोकशाही पद्धतीने दिलेले आहेत. पण ज्या व्यक्ती बसलेले आहेत पालकमंत्री म्हणून घेऊन त्यांच्यासमोर ते विषय कितपर्यंत मांडणार आहेत किती सोडणार आहेत आणि म्हणून जनतेचा आवाज म्हणून काय हा एकच व्यासपीठ त्यांच्यासाठी अशाचा भाग नाही. ते एक पक्षाचे नेते आहेत. पक्षाचे एक नेते असल्यामुळे
त्या त्या व्यासपीठावरती त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचं काम केलं जाईल. चंद्रपूरच्या बाबतीत कालच मला असं वाटतं सुषमाताईंनी या बाबतीतलं स्पष्टीकरण दिलेलं आहे. अधिक आम्हाला त्यात बोलायचं नाही, कारण हा काय कोणीतरी मान्यता घेऊन किंवा नाही घेऊन हा नाही. या बाबतीत माननीय पक्षप्रमुख यांनी चंद्रपूरच्या सर्व असलेल्या लोकांना पुढच्या आठवड्यामध्ये बोलवलं आहे. त्याबद्दल पक्ष म्हणून काय नेमकी भूमिका ती आम्ही मांडू. परंतु एक गोष्ट नक्की आहे की काँग्रेसच्या हातातली असलेली जी सत्ता ही दुर्दैवाने काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे ही गेली आहे का, हा प्रश्न आमच्यासारख्या सर्वांसाठी पडलेला आहे. आणि म्हणून हे समीकरण हा काय राज्यासाठी समीकरण अजिबात होऊ शकत नाही. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध भूमिका राज्यामध्ये स्थानिक स्तरावरती आम्ही जे घेण्याचं काम केलेलं आहे ते आमचं कायमस्वरूपी राहणार आहे. हे आगामी काळामध्ये तुम्हाला ते विधानसभा म्हणतायत 1-1 कोटी त्या ठिकाणी नगरसेवकांना दिलेले आहेत. संजय राऊत यांना अंधारात ठेवलं की त्यांनी जाणीवपूर्वक डोळ्याला पट्टी बांधली असं देखील आरोप आहे. तसं अजिबात नाही. त्याला कारण असं आहे, अशा पद्धतींनी करून ते फोडण्याचा प्रयत्न करू शकले असते आणि म्हणून त्याच्या बाबतीतलं पण त्यावेळी योग्य आहे. जसं आज मनसेनी भूमिका घेतली. मनसेनी का घेतली तर त्यांना असं वाटतं की आमचे सर्व नगरसेवक कुठून जातील. कदाचित त्या बाबतीतलं चंद्रपूरमध्ये झाला आहे का की नाही, पण त्याची अधिक माहिती त्या सर्व लोकांना पक्षप्रमुख स्वतः बोलून घेणार आहेत आणि त्याच्यानंतर पक्षप्रमुख त्या बाबतीतलं भाऊ परभणीत पण आम्ही पाहिलं, जसं मुंबईत मराठीच महापौर पाहिजे होता, तर परभणीत आता मुस्लिम महापौर झाला, त्याला देखील विरोध होतोय. मग इथे का नको आणि इथे का असं देखील सवाल उपस्थित हे बघा, मुंबई शहरातली लोकसंख्या, मुंबई शहरातली आणि राज्याची लोकसंख्या पाहता हे आम्ही आमची भावना प्रकट करण्याचं काम केलं आणि त्यामुळेच आज भारतीय जनता पार्टीला हे मराठी महापौर द्यावा लागलेलं आहे. हे लक्षात ठेवा. नाहीतर उद्या कृपाशंकर सिंग काय बोलले हे मी सांगायची गरज नाही. इकडच्याही देखील काही असलेले आमदार आहेत किंवा मंत्री झालेले लोकांच्या काय भावना आहे हे खाजगीत तुम्ही त्यांना विचारलं तर ते तुमच्या लक्षात येईल. पण परभणीत पण मुस्लिम महापौर चालणार नाही. आम्ही बघा, परभणीमध्ये तिकडचे जे आमचे बंडू भाऊ आहेत, त्यातले आमचे आमदार पाटीलजी आहेत, ते स्थानिक सर्व नगरसेवक काल आदरणीय पक्षप्रमुखांना भेटून गेलेले आहेत. ते त्याच्याबद्दलची उचित निर्णय घेतील. मला अजून त्याच्यातली माहिती नाही. हिंदी में जानना चाहते हैं कि परभणी में मुस्लिम मेयर हुआ है, तो भारतीय जनता पार्टी कह रही है कि अब ये जनाब सेना हो चुकी है, उद्धव सेना नहीं है. देखिए कैसा है कि सभी जाति धर्म के लोगों को साथ में लेकर जब वहाँ पे कोई अगर निर्णय हुआ होगा तो स्थानिक स्तर के ऊपर का निर्णय है. लेकिन ये गलत ये सोच रहे, ये समझ में नहीं आ रहा है इनको कि जब हमने मराठी की मुद्दी बात की तभी हिंदू की बात कर रहे थे, अब वो वहाँ पे कर रहे हैं. लेकिन ये कौन लोग हैं जो एमआईएम का सपोर्ट ले रहे वाले वो बात कर रहे. इन्होंने जाहिर करना चाहिए ना कि एमआईएम का सपोर्ट हम लोग कहाँ नहीं लिए और नहीं लिए, कहाँ नहीं ले रहे वहाँ तटस्थ करने की बात कर रहे हैं. तो ये द्वेष निर्माण करने के, हमने कभी भी मुस्लिम समाज को अनादर नहीं किया. और अभी तो मुझे लगता है कि जो ये बात कर रहे उन्होंने मोहन भागवत जी की कल की परसों की जो 100 साल की जो शताब्दी का कार्यक्रम हुआ उसका बोध लेना चाहिए. तो उन्होंने क्या कहा वो समझेगा उनको. और एक सवाल ये है कि दूसरा वाला सवाल, एक परभणी, दूसरा क्या है? बिहार. हाँ, बिहार भवन के बारे में क्या कहना है आपका? आपने जो मुद्दा यहाँ पर उठाया, हम कोई समाज के प्रति हमका अनादर नहीं है. आज मैंने ये मुद्दा उठाया कि हमें शर्म की बात है कि इस पालक मंत्री के अध्यक्षता में जब हम विधायक बोलकर ये बात कर रहे, करोड़ों रुपए की निधि हम जिला नियोजन में दे रहे, लेकिन वहीं उस मुंबई शहर में आज मराठी भवन नहीं हो रहा है. मराठी भवन हो रहा है नवी मुंबई में 14 माले की. यहाँ का जो मराठी भवन होने वाला था मरीन ड्राइव में, कहाँ गया पता नहीं. और दुर्दैव की बात है कि बीपीटी के जमीन के ऊपर एल्फिस्टन हाउस के ऊपर 30 माले की बिल्डिंग बिहार गवर्नमेंट लेके आ रही है और ये शहर में हो रही है. तो हमको शर्मिंदा हो रही है. ये बात मैंने उठाई और मैंने कहा कि इसके बारे में राज्य सरकार ने भूमिका स्पष्ट करनी चाहिए. और इसके बारे में हमने हमारा जो कायम स्वरूपी के ऊपर जो विरोध इसलिए कि बिहार भवन बन रहा है, लेकिन हमारा मराठी भवन क्यों नहीं बन सकता है मुंबई जैसे शहर. मुंबई शहर में जगह नहीं है, इसके लिए नवी मुंबई में आप हमारे मराठी भवन को लेके जा रहे हैं. जैसा अगर बिहार भवन के लिए जगह बीपीटी लैंड में लिया, क्यों नहीं हमारी महाराष्ट्र सरकार ने उस जमीन को ताबे में लेने का काम किया या मांगने का काम किया या खरीदी करने का काम किया. ये सवाल हमने उठाया. आपने बिहार भवन का मुद्दा उठाया, लेकिन गार्डियन मिनिस्टर ने इस पर कोई जवाब नहीं दिया. गार्डियन मिनिस्टर अभी लास्ट में जवाब देंगे, लेकिन हम कोई अपेक्षा भी नहीं करते उनके पास से, इसलिए क्योंकि देश के जो राष्ट्रीय अध्यक्ष है अभी बिहार से आते हैं. तो भारतीय जनता पार्टी इसमें क्या बोलेगी, कुछ बोलने वाली नहीं है. लेकिन महाराष्ट्र की जनता को ये सामने जाना चाहिए कि कैसी दुपट्टी की भूमिका ये सरकार लेती है. चुनाव में मराठी का मुद्दा बोलती है और जब चुनाव खत्म हो गया तो ऐसे तरह के करके
अन्य समाज को द्वेष करने की वाली हमारी बात नहीं है, लेकिन हमारे मराठियों को कैसे नीचे दिखाया जाता है ये इस निर्णय के माध्यम से स्पष्ट होगा. सर एक मिनिट धन्यवाद. सगळ्या निवडणुका आता संपलेल्या आहेत. एकंदरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाटचाल ही कशा पद्धतीनं असणार आहे? ते कालच पुणे जिल्ह्याची बैठक आदरणीय पक्षप्रमुखांनी घेतली. परभणीच्या लोकांशी बोलले. चांगल्या ठिकाणी जिकडे आम्हाला यश मिळालेलं आहे, उरणमध्ये आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे आणि पुढच्या आगामी काळामध्ये विधानसभेच्या तयारीला आणि लोकसभेच्या तयारीला लागण्याच्या सूचना आणि आदेश आम्हाला सर्वांना दिलेले आहेत. ह्याचा अर्थ फक्त जिकडे यश मिळालं असं नाही, पण जिकडे अपयश झालेलं आहे तिकडे देखील आम्ही पक्ष म्हणून घेऊन साहेबांना सांगितलं की साहेब अधिकचा वेळ आहे, आपल्याला जिकडे असं नुकसान झालेलं आहे त्याला नाही. कारण कार्यकर्त्यांच्या भावना अशा आहेत की यावीच्या निवडणुका तुम्ही कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दिल्या आणि साहेबांनी हे मान्य केलं की हो हे कार्यकर्ते नेत्यांची ही होती, परंतु ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री ह्याला जे मोठ्या प्रमाणावरती या निवडणुका घेतल्या म्हणून हे स्थानिकांच्या नेत्यांवरती अविश्वास होता. पण ह्याचा भाग असला तरी देखील जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर लवकरात लवकर पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींचा महाराष्ट्राचा दौरा या अधिवेशनानंतर ते करणार आहेत आणि परत संघटनेची तयारी आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी आम्ही सज्ज झालेले आहोत. या दृष्टिकोनातून संघटनात्मक बांधणी करणार आहोत. अनेक भागांमध्ये काही फेरबदल संघटनात्मक करणार आहोत. पुणे जिल्ह्यामध्ये पण देखील आदरणीय संपर्क प्रमुख नेते संजय राऊतांशी आमची चर्चा झालेली आहे. अनेक शहरांमध्ये जिल्हा परिषद जिकडे यश मिळालं जिकडे यश नाही मिळालं, पण अनेक वर्षानुवर्ष काही लोक जे पदं घेऊन आहेत ह्याच्यामध्ये पण त्यांना चांगल्या ठिकाणी वेगळी जबाबदारी देऊन त्या पदमुक्त करून नवीन चेहऱ्यांना आणि संघटनात्मक बदल करण्याचं काम देखील आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये सुरुवात म्हणून करणार आहोत. हीच परिस्थिती महाराष्ट्रभरामध्ये आम्ही करणार आहोत.